महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. वरवर जरी ही फक्त विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपाची चर्चा वाटत असली तरी पण कधी कधी राजकारणामध्ये काही आकडे हे केवळ आकडे नसतात, ते भविष्यातील सत्ता समीकरणांचे संकेत असतात. आणि आज आपण अशाच एका आकड्याबद्दल बोलणार आहोत. 11+4+2 महायुतीनं विधान परिषद निवडणुकीसाठी स्वीकारलेला हा फॉर्म्युला हा केवळ जागा वाटपाचा निर्णय नाहीये, तर महाराष्ट्रातील सत्तेच्या केंद्रस्थानी कोण आहे, पुढील काही वर्षांमध्ये महायुतीची दिशा काय असेल आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी कोणता पक्ष आपली राजकीय पकड मजबूत करत आहे याचा स्पष्ट संदेश देणारा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेनंतर एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे, ती म्हणजे महायुतीमध्ये अंतिम शब्द कोणाचा चालतो ते. आणि त्याचं उत्तर हे अनेक राजकीय विश्लेषक एका नावात शोधताना दिसत आहेत. ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषद निवडणूक ही सामान्य निवडणुकीसारखी नसते. इथे जनतेचे थेट मतदान नसते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे मतदान करतात. त्यामुळे या निवडणुका या पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची आणि त्याचबरोबर ती स्थानिक पातळीवरील प्रभावाची खरी परीक्षा मानल्या जातात. यावेळी एकूण 17 जागांसाठी महायुतीने 11+4+2 हा फॉर्म्युला स्वीकारलेला आहे. म्हणजेच भाजपला 11 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा आहेत. पहिल्या नजरेमध्ये हे वाटप स्वाभाविक वाटत असलं तरीही त्यामागे मोठं राजकीय गणित दडलेलं आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपने 132 जागा जिंकल्या, शिंदे यांच्या शिवसेनेने 57 जागा मिळवल्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागा जिंकल्या. या आकड्यांवरती नजर टाकली तर भाजप हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे विधान परिषदेच्या जागा वाटपातही त्या ताकदीचं प्रतिबिंब उमटणं हे अपेक्षित होतं आणि नेमकं तेच झालं. भाजपने केवळ मोठा वाटा घेतला नाही, तर महायुतीतील क्रमांक 1चा पक्ष म्हणून आपली भूमिका अधिकृतपणे अधोरेखित केली. मात्र या फॉर्म्युल्याची खरी चर्चा एका वेगळ्या कारणामुळे होत आहे. त्याचं कारण असं आहे, ते म्हणजे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या अधिक जागांची मागणी करण्यात आलेली होती. काही बातम्यांनुसार 7 जागांची मागणी ही शिंदेच्या शिवसेनेकडून केली होती, तर दुसरीकडे अजित पवार गटही काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरती दावा करत होता. अशा परिस्थितीत अंतिम निर्णय हा 11+4+2 वरती येतो. म्हणजेच चर्चेच्या टेबलवरती भाजपची भूमिका किती प्रभावी आणि निर्णायक ठरली हे लक्षात येतं. याचा अर्थ सहकारी पक्षांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलंय असा नाहीये, परंतु अंतिम फॉर्म्युला जागा वाटप हे भाजपच्या राजकीय वजनानुसार ठरवलं गेलं आहे, हे मात्र हायलाइट होतं. यामध्ये जर आपण राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा जो फॉर्म्युला आहे हा महायुतीच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज देतो. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झालं आणि त्यानंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणामध्ये वास्तवामध्ये भाजप हा केंद्रस्थानी असलेला पक्ष बनला. शिंदे गट आणि अजित पवार गट हे सत्तेचे भागीदार असले तरीही त्यांची राजकीय ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीतील एकात्मतेवरती अवलंबून आहे. त्यामुळे जागा वाटप करताना भाजपने आपली ताकद दाखवली, पण त्याच वेळी सहयोगी पक्षांनाही पुरेसा सन्मान दिला. हीच कदाचित फडणवीस यांची सर्वात मोठी राजकीय कौशल्यपूर्ण चाल मानली जाते. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पैलू की जो आपल्याला बाजूला ठेवता येणार नाहीये, तो म्हणजे 2029च्या विधानसभा निवडणूक. अजून निवडणुकीला वेळ असला तरीही राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विधान परिषद निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व निवडणुका या 2029च्या रणनीतीचा भाग आहेत. आणि भाजपला हे सर्व चांगलं ठाऊक आहे की जर महायुती एकसंध राहिली तर विरोधकांसाठी मोठं आव्हान निर्माण करू शकते. त्यामुळे सहयोगी पक्षांना पूर्णपणे कमकुवत न करता त्यांना नियंत्रित ठेवणं हा भाजपच्या मुख्य रणनीतीचा भाग इथं दिसतो. महाविकास आघाडीच्या दृष्टीनेही हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, कारण विरोधक हे सातत्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचा दावा हा मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. परंतु जागा वाटपाचा निर्णय हा तुलनेनं सुरळीत होणं हा महायुतीच्या स्थैर्याचा मेसेज देतो. अर्थात सर्व काही सुरळीत आहे असं म्हणणंही योग्य ठरणारं नाहीये, कारण प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करायचा आहे. शिंदे गटाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचं आहे, तर सुनेत्रा पवार यांनाही राष्ट्रवादीच्या मूळ मतदारसंघांमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे.
त्यामुळे भविष्यातल्या संघर्षाची शक्यता पूर्णपणे नाकारता येणारी नाहीये. आता जर आपण या संपूर्ण घडामोडींकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या संदर्भानं पाहिलं तर एक वेगळं चित्र दिसतं. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केवळ प्रशासन चालवलेलं नाहीये, तर महायुतीतील विविध घटकांना एकत्र ठेवण्याचं काम देखील केलेलं आहे. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी असलेला त्यांचा समन्वय, संघटनात्मक अनुभव आणि त्याचबरोबर ती निवडणूक व्यवस्थापनाची क्षमता आणि विरोधकांशी लढण्याची आक्रमक शैली, यामुळे ते महायुतीतील सर्वात प्रभावी नेता म्हणून पुढे आलेले आहेत. अनेकदा असं दिसून आलेलं आहे की महत्त्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये अंतिम मध्यस्थी ही फडणवीसच करतात आणि त्यात त्यांना यश देखील मिळतं. विशेष म्हणजे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपलं जाळं मजबूत करण्यावरती भर दिलेला आहे. नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरती पक्षीय संघटन वाढवण्याचं, बळकट करण्याचं काम हे सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागा वाटपांमध्ये भाजप जास्त जागा मिळवणं म्हणजे हे केवळ विधानसभा संख्याबळामुळे नाहीये, तर स्थानिक पातळीवरील वाढत्या प्रभावाचंही प्रतिबिंब आहे. यामुळे भविष्यामध्ये महायुतीतील इतर पक्षांना स्वतःची जागा बळकट करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. याबरोबरच आत्ताही महायुतीसमोर आव्हानं कमी नाहीयेत. राज्यातील शेतकरी प्रश्न, वाढती बेरोजगारी, औद्योगिक गुंतवणूक, मराठा आरक्षण, ओबीसी प्रश्न, पायाभूत सुविधा आणि महागाई यासारख्या मुद्द्यांवरती सरकारला ठोस कामगिरीही दाखवावी लागेलच. कारण निवडणूक जिंकण्यासाठी गणित महत्वाचं असतं, पण सत्ता टिकवण्यासाठी म्हणून जनतेचा विश्वास हा अधिक महत्वाचा असतो. जर या प्रश्नांवरती समाधानकारक उत्तरं देता आली नाही तर विरोधकांना संधी मिळू शकते. याशिवाय शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी समोर स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. कारण वेळ जसा जसा पुढे जाईल तसतसे मतदार या पक्षांना स्वतंत्र राजकीय पर्याय म्हणून पाहतील की भाजपचे सहयोगी म्हणून, हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे 11+4+2 हा फॉर्म्युला जरी आजच्या घडीला यशस्वी वाटत असला तरी त्याची खरी परीक्षा ही येणाऱ्या 2029च्या निवडणुकांमध्ये होणार आहे. एकंदरीत पाहता विधान परिषद निवडणुकीतील 11+4+2चा फॉर्म्युला हा केवळ जागा वाटपांचा आकडा नाहीये. तो महायुतीतील सत्ता संतुलन, भाजपचं वाढतं वर्चस्व, सहयोगी पक्षांची मर्यादित पण महत्त्वपूर्ण असणारी भूमिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2029 पर्यंतच्या राजकीय रोडमॅपचा संकेत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर आली आहे, ती म्हणजे महायुतीच्या राजकारणात आजही केंद्रस्थानी भाजप आहे आणि त्या भाजपचा महाराष्ट्रातील चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही मोठी घडामोड झाली तरीही तिच्या केंद्रस्थानी फडणवीस असण्याची शक्यता अजिबातही नाकारता येत नाहीये. आता हा 11+4+2चा फॉर्म्युला हा महायुतीला 2029 पर्यंत एकत्र ठेवतो की भविष्यात नवे संघर्ष निर्माण करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? 11+4+2चा फॉर्म्युला हा महायुतीच्या स्थैर्याचा मंत्र आहे की भाजपच्या वाढत्या वर्चस्वाचा पुरावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.